हां, कुठून आले आपण? आम्ही इथून आलो आहे, देवगिरी तालुका, तालुका जिल्हा. जिल्हा वर्धा. बरं, तर तुम्ही आता किती किलोमीटरहून आले? आम्ही आलो आता 150 किलोमीटरहून आलो आम्ही. बरं बरं. तर आता तुम्ही आता हे आपला स्पेशल चण्याचा प्लॉट बघायला आले. हो थोडा उशीर झाला तुम्हाला. हो. तर कसा वाटते प्लॉट? तुम्ही तिथला पण पाहिला छान आहे प्लॉट. आणि 1000 1200 1500 घाटे असतात की नाही ते, आणि मर रोग कुठं झाड दिसते का एखादं? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमच्या प्लॉट एक तरी झाड तुम्हाला कारण मर रोग लागणारे नाही आपल्या व्हरायट्यांना. तुम्ही तिथला पण प्लॉट बघितला 3 फुटावाला. प्रमाण नाही. हा प्लॉट आहे 2.5 फुटावाला. अच्छा. आणि मर कुठत नाही, एकही झाड नाही. कारण आपली जी प्रक्रिया URUB, त्या URUB मुळे आपल्याला एकही झाड मरणार नाही. म्हणजे जमिनीतला तुमची जे रोगप्रतिकार शक्ती आहे ज्या आपल्या पिकाची, जमिनीत कितीही बुरशी येऊ द्या त्याला ते मारून टाकते. आणि रोगप्रतिकार शक्ती वाढणे, उगवण शक्ती 100% करणे, उत्पादन शक्ती 100% होणे, बलवान बनवणे हे URUBचं काम आहे. त्यामुळं काय आहे माहिती आहे का, कुठल्याही प्रकारचं म्हणजे तुम्हाला कीटकनाशक सोडून इतर काही टाकायचं काम नाही. म्हणजे जसं आपण आता पहिली फवारणी क्लोरोपायरिफॉस, दुसरी प्रोफेक्स सुपर, तिसरी इमामेक्टिन, चौथी इमामेक्टिन, शेवटची कोराजेन, असे कोणतेही घेता येते. पण जोपर्यंत फुलात आहे तोपर्यंत इमामेक्टिन. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे फवारण्या घेतल्या की नाही आपण, तर यामध्ये वरखत जसं 1919 05234 हे काही नाही टाकायचं. त्याच्यानंतर टॉनिक एखादं किंवा ह्युमिक ॲसिड, बुरशीनाशकसुद्धा नाही टाकायचं. बुरशीनाशक म्हणजे ज्यामुळं म्हणजे शेतकऱ्या असं आहे की याच्यामुळं मर होते, अमुक होते, तमुक होते. मरू द्या हरभरा, तरीही बुरशीनाशक टाकायचं नाही, मरत लागत नाही पहिली गोष्ट URUBमुळं. आणि एकही झाड तुम्हाला मेलं दिसायला का? नाही. आणि मरणारही नाही, कारण याची रोगप्रतिकार शक्ती भरपूर वाढलेली आहे. आणि उत्पादन शक्ती 3 पट वाढल्यामुळे एका झाडाला 1000 1200 1500 घाटे लागतात. आता तुम्ही तर लाईव्हमध्ये इथं बघतच आहात, प्लॉटच बघत आहात, कसे आहेत घाटे कसे नाही ते तुम्हीच फांद्यासुद्धा तुम्ही मोजल्या किती होत्या, ती भरपूर आहेत. तर तुम्ही आता एवढ्या दुरून आली तर प्लॉट कसा वाटते तुम्हाला? समाधानकारक वाटला तुमचा प्लॉट पाहिल्यानंतर. हां, आणि खतामध्ये फक्त 10-20 DAP कुठले खत द्या, पण त्या 10-5 किलोच्या बॅगा ज्या असतात, ह्युमिक, सल्फर, मॅग्नेशियम, कॅल्शियम काहीच द्यायचं नाही. पूर्ण पैसे औषधीचे वाचणार आहे आपले, आणि पूर्ण खताचे पण वाचणार. कारण कसं माहिती आहे का, काहीही द्यायचं नाही. आम्ही URUB प्रक्रिया करून दिली म्हणजे तुम्हाला काहीच करायचं काम नाही. सर्वात महत्त्वाचं. नाही तर तुम्ही एखाद्या दुकानदाराजवळ गेले की ते डायरेक्ट म्हणते हे घ्या, ते घ्या, ते औषध घ्या, टॉनिक घ्या, तुम्हाला 2000चा रट्टा आहे. त्यातले तुम्ही 500 रुपयाचं औषध घ्यायचं, 1500 खिशात घालायचे, काहीही करायचं नाही. सरळ सरळ हे बियाणं एकदम पेरणीसाठी आणायचं. URUB केली की विषय संपला. फक्त याला URUB प्रक्रिया करावं लागते 4 महिन्याची, तोपर्यंत पेरता येत नाही. आणि पेरल्यानंतर तुम्हाला पुढच्या वर्षी वापरता येत नाही, कारण तिला URUB प्रक्रिया करूनच तुम्हाला पेरावं लागते. हे सर्वात महत्त्वाचं. तर आता हे तुम्हाला प्लॉट जे बघायला तुम्ही, तर याच्यात तुम्हाला कसं वाटते की याला घाटाची संख्या, अंगातली दणकटता, गर्दपणा हे कसं वाटते? नाही, तुमच्या चण्याची क्वालिटी जी आहे ना, ते म्हणजे क्वालिटीबाद चणा वाटते. आणि घाटाची संख्या जी आपण म्हणजे तुमच्याकडून ऐकलं होतं आम्ही, तर एक समाधानकारक आहे. झाडाची ग्रोथ वगैरे व्यवस्थित आहे. आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये मरीचं प्रमाण नाही आहे, बिलकुलच नाही. बहुतांशी चण्यामध्ये काय झालं, मर रोग असते सुरुवातीपासून, तर तुमच्यावाल्या घाटे पकडण्यापर्यंत हा रोग तुमच्या याच्यात आढळला नाही आतापर्यंत. नाही. आणि आता तर विषयच नाही, आता तर वाळायला सुरुवात झाली. त्यामुळे विषयच नाही आता काही. आणि यावर्षी बऱ्याच भागातले शेतकऱ्यांचे प्लॉट जे आहे हरभऱ्याचे, हे 30 ते 70% गेले मरीमुळं. याच्यात एकही झाड मरीचं येणार नाही. त्यामुळे तुम्ही आले, तुम्हाला समाधान आहे. ओके, धन्यवाद. काय नाव म्हणलं आपलं? प्रदीप डहाके, हे गजरावजी बेताल, मी घनश्याम पाटील. असं का? एकाच भागातले? वणीवरून आले. गाव कोणतं? वणीच प्रॉपर. असं. हे रावबाईचं कोल्हापूर गाव जे आहे ना, राव ज्या होत्या, तुम्ही राज्यपाल त्यांच्या गावचे हे आहे गजरावजी बेताल. मी भिडी प्रदीप डहाके. बरोबर, जवळपास आहो. हे यांचे समजा असं. ठीक आहे, धन्यवाद. ओके.